एक्सप्रेस नवी मुंबई 6 खेळाडू बॉलिंग मार्कवर तयार होत असताना दिसेल. विकी भोईर यंदाच्या सत्रामध्ये अक्षरशः टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शक्ती चषक परळ पासून स्पर्धेला सुरुवात केली आणि ते मात्र वादळ सातत्याने घोंगावत राहिलं टेनिस क्रिकेट विश्वावर. उडुपी प्रीमियर लीग पर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली. क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत उडुपी प्रीमियर लीगच्या दरम्यान देखील या विकी भोईरने इम्प्रेस केले. खांदे मजबूत आहे या खेळाडूचे. वय वर्ष 19 आणि 19 वर्षामध्ये अशा प्रकारची ताकद दाखवली या क्रिकेटच्या जगतामध्ये. आज एसपी दादर सारख्या टीम मध्ये प्रतिनिधित्व करते. एक मोठं भाग्य आहे या खेळाडूचा आपण विचार केला तर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट प्रीतम साठी. पहिला बॉल आखू टप्प्याचा होता. बॅकफुटला गेला. वेट ट्रान्सफर केलं. पुल करण्याचा प्रयत्न. 1 रन मात्र मिळेल. लाईन मध्ये निश्चितच आला होता बॅट्समन, परंतु वेगाने थोडंसं बीट केलं, त्यामुळे सिंगल मात्र मिळते. प्रीतमच्या बाबतीत सांगायचं झालं तर या मैदानावर 5 लगातार षटकार त्याने मागच्या वर्षी लगवले होते. एक घातक फलंदाज आहे आणि या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील मिळवलाय. त्याचबरोबर आतिश केदारीने दमखम दाखवलाय. आतिश सातत्याने चर्चेत असलेला हा खेळाडू आहे. पण पाहिलं असेल मागच्या मॅच मध्ये अर्धशतक त्याच्या नावावर. यावेळेला दिशेवर नियंत्रण नव्हतं. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल 2 धावा मिळतील. व्हाईट +1. 2 धावांबरोबर खातं उघडते. 3 धावांपर्यंत जाऊन पोहोचते संघाचं. प्रीतम आणि ऐश्वर्य सुर्वे ही जोडी सध्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर पिच होता. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅन घोषित क्षेत्रामध्ये. 1 रन मात्र मिळेल. 1 रन बरोबर संघाच्या खात्यामध्ये भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. पाहू शकाल हायलाइटच्या माध्यमातून काय चांगलं कॅमेरावर किती पाहायला मिळते. बॅटची कडा घेऊन हा बॉल इथे मात्र गेलाय आणि थर्ड मॅनच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल एक धाव घोषित रूपामध्ये. खूप चांगलं कॅमेरावर शाहरुख आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेला नो बॉलचा इशारा. पीमर येतोय. एक वॉर्निंग देखील येईल अंपायरच्या माध्यमातून. इथे वेगावरचं नियंत्रण चुकलं आणि तुम्ही पाहू शकाल नियंत्रण चुकल्यानंतर असेच अपघात होतात. अंपायर सिग्नल येतोय. वेस्ट आहे नो बॉल आणि यानंतरचा बॉल असेल फ्री हिट. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 6. शरीर भेदी मारा इथे पाहायला मिळतो आणि अशा प्रकारचा मारा दुसऱ्यांदा जर पाहायला मिळाला तर मात्र बॉलर बाद होईल. हे देखील क्रिकेटमध्ये आपण पाहिले अनेक वेळा. तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा विकी तयार होईल. राऊंड विकेट. ऐश्वर्यासाठी आखो टप्प्याचा चेंडू होता. उंची जास्त गेली. अंपायर सिग्नल येतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 रन अवांतर रूपात मिळते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली. धावा झाल्यात आतापर्यंत 7. फ्री हिट पुन्हा एकदा इथे बरकरार जारी असेल. पाहूया बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय बॅट्समन ऐश्वर्य भूषण पाटील. काहीसा कानमंत्र देत असताना आपल्या साथी खेळाडूला. आणि या टीम मध्ये तुम्ही पाहू शकाल चांगले योगदान राहिले भूषणचं देखील. आता मात्र चांगली लाईन आउटसाइड ऑफ स्टंप. वेगाने चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न ऐश्वर्याचा. लाईन थोडीशी मिस केली ऐश्वर्याने. तुम्ही पाहू शकाल चपलून पहिले ऑफ स्टंपला आला आणि पुन्हा एकदा लेग स्टंपला गेला. त्याचमुळे की काय इथे थोडीशी लाईन मिस केली. आता मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू स्लिप मधून सरळ जातोय घोषित रूपामध्ये. 1 धाव मात्र मिळते. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या समोर लीजेंड ट्रॉफी 2017 भटवाडी अखिल भटवाडी स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहू शकाल. धावा झाल्यात 8. त्याच्यासाठी मी सांगितलं होतं आक्षेपीतून तुमचा कुठलाच मान्य नसेल. 12वा खेळाडू इथे नाहीये तुमचा. यावेळेला चांगला फटका कव्हरच्या वरून आणि ते मात्र अंपायर सिग्नल येतोय. षटकार 6 धावा. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव. यावेळेला बॅकफुटला गेलाय. सिंगल मात्र मिळेल. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसरी रन इथे घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या आता मात्र
जाऊन पोहोचली 17 वर. सतरा धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा इथे फलकावर लागल्यात. क्रिकेटच्या जगतामध्ये तुम्ही पाहिलं असेल काल न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला आणि त्यांच्या टी शर्ट वर तुम्हाला एका ब्रँडचं नाव जरूर पाहायला मिळालं असेल, इंडियन ब्रँड अमूल. आणि खरोखर एक मोठी नावाजलेली कंपनी आहे भारतातली अमूलने आणि अमूलची स्पॉन्सरशिप मात्र न्यूझीलंडला मिळाली. परंतु इंडियन टीमचा आपण विचार केला तर इंडियन टीमच्या जर्सीवर तुम्हाला पाहायला मिळते ओप्पो इंडिया. ओप्पो निश्चितच चीनची मोबाईल कंपनी आहे आणि भारताची स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी ओप्पोने तब्बल 1079 करोड रुपये खर्च केले आणि त्यानंतर भारताची स्पॉन्सरशिप त्यांना मिळाली. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा करार झालाय, म्हणजे 5 वर्षापर्यंत ओप्पोच नाव तुम्हाला पाहायला मिळेल. इंडियन टीमच्या जर्सीवर बॅकफुटला गेलाय, चांगला फटका पॉइंटच्या दिशेतून सरळ डीपिश पॉइंटच्या दरम्यान तिथे भूषण पाटील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत 1 रन मात्र मिळते. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आणि त्यामागे कारण देखील आहे. न्यूझीलंड मध्ये सर्वाधिक दूध उत्पन्न आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच की काय एक वर्ष तुम्हाला आठवत असेल, मी आठवण करून देईन या बॉल नंतर. यावेळेला सुरेख लाईन सुरेख लेंथ पाहायला मिळते, दिशेवर नियंत्रण. 1 वर्ष ज्यावेळेस टीम इंडिया न्यूझीलंडचा दौरा करत होती आणि फक्त बुटावर माती लागलेली होती आणि ती बुटावरची माती लागल्यामुळे हरभजन सिंगला निश्चितच रोखण्यात आलं होतं त्या न्यूझीलंडच्या एअरपोर्टवर. त्यांना सांगण्यात आलं होतं आमच्या देशामध्ये अशा प्रकारची कुठल्याही पद्धतीची घाण चालत नाही, कारण दुग्धजन्य पदार्थ निर्मित करणारा देश म्हणून न्यूझीलंडला पाहिलं जातं आणि अमूल त्यामध्ये एक चांगला ब्रँड मानला जातो. भारतातला जरी असला तरी अमूल सर्वाधिक उत्पादन न्यूझीलंडच्या माध्यमातून देखील त्यांचं पाहायला मिळतं. म्हणूनच की काय अमूलने न्यूझीलंडला सध्या स्पॉन्सरशिप केलेली आहे टी शर्ट साठी. यावेळेला चौकार मिळेल, संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या चौकाराबरोबर 22. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. थँक्यू शांताबाई, शालू आणि यानंतर बाबूराव, हे सर्वच गाणे सध्या हिट होताना दिसतात आपल्याला. क्रिकेटमध्ये हे देखील खूप महत्वाचं स्थान निर्माण केले, कारण तुम्ही पाहिलं असेल IPL आलं भारतामध्ये, चेअर लीडर्स आल्या, DJ आला क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर या सर्वच महत्वपूर्ण बाबी राहिल्यात. एक अविभाज्य अंग झालाय क्रिकेटचा DJ देखील. यावेळेला संघाची धावसंख्या 22. षटक क्रमांक इथे चालू आहे. दुसरं फुलर लेचा चेंडू होता, अपील इथे होते, फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन ऐश्वर्य. चित्रपटातलं एक गीत, परंतु यावेळेला विकेटचं पतन होते ज्या चित्रपटाने आपल्या बॉक्स ऑफिस वर गल्ला केला तब्बल 85 करोड रुपयाचा आणि मराठी चित्रपट सृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट अक्षरशः गाजला, डोक्यावर घेतला प्रेक्षकांनी. त्यामध्ये देखील क्रिकेटला महत्वाचं स्थान दिलं. चित्रपटाची सुरुवात क्रिकेटच्या कॉमेंट्रीने देखील झाली आणि ही देखील बाब तेवढीच महत्वाची आहे. मित्रांनो, मोठा प्रवास राहिलाय नागराज पोपटराव मंजुळे यांचा, एका इस्त्री करणाऱ्या निश्चित पासून दिग्दर्शका पर्यंतचा, नंतर लागलेली खराब सवय, त्यानंतर केलेलं वाचन ग्रंथालयामध्ये जाऊन आणि त्यानंतर केलेला हा चित्रपटातला प्रवास, या देखील गोष्टी आहेत क्रिकेटच्या बाबतीत. आणि क्रिकेटच्या विपरीत जर विचार केला तर चित्रपट सृष्टीतल्या संघाची धावसंख्या 22. षटक क्रमांक दुसरे इथे चालू असताना गोलंदाज तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. दिलीप प्रजापती या गोलंदाजाने इम्प्रेस केले. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल 2 ओव्हर मध्ये 3 विकेट आणि 4 रन दिल्या होत्या दिलीप प्रजापतीने. पुजारी टायगरच्या विरुद्धची मॅच रंगली होती. चांगलं योगदान पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता दिलीप.
लेफ्ट ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू होता. आतिश केदारी सन्मान देतोय. आतिशला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व या मॅच मध्ये काय आहे, कारण 10 ओव्हरची मॅच आहे. संयम दाखवावा लागेल, टेम्परामेंट तुम्हाला दाखवावं लागेल आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा मात्र झाल्यात आतापर्यंत 23. तर मग अशी आपण अमूल ब्रँड, ओप्पो ब्रँडच्या बाबतीत चर्चा करत होतो, परंतु मित्रांनो पेप्सिको ही जी कंपनी आहे आणि विराट कोहली गेले 6 वर्ष पेप्सिको च्या माध्यमातून ऍड करतोय, त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून मानधन देखील स्वीकारलं जातं. परंतु जो करार होता तो संपल्यानंतर ज्यावेळेस पेप्सिको कंपनीने पुन्हा एकदा करार करण्यासाठी विराट कोहली जवळ गेले, त्यावेळेस मात्र त्यांनी त्या कराराला नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की मीच अशा गोष्टी स्वतः सेवन करत नाही, तर मात्र मी माझ्या फॅनला, माझ्या प्रेक्षकांना, माझ्या भारतवासियांना या करण्याला मी उत्सुक का करू, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणजेच या वेळेला षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या 23. आणि जर विचार केला विराट कोहलीचा, तर विराट कोहलीला बटर चिकन सर्वाधिक आवडणारा निश्चितच खाणं आहे, परंतु गेले 3 वर्ष अजून देखील त्यांनी बटर चिकनला हात लावलेला नाहीये. का तर भारत, इंडिया आणि खरोखर एक या नावामध्ये जादू आहे. आपण भारतासाठी खेळतोय, त्या टीम साठी आपल्याला योगदान द्यायचं आहे, आपण काहीतरी भारताचे देणे लागतो. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत विराट कोहलीसाठी आणि म्हणूनच की काय त्यांनी ते फिटनेस आतापर्यंत राखलंय. पहिला फुल टॉस होता, यावेळेला अंपायर सिग्नल येतोय नो बॉलचा आणि वेस्ट आहे, त्याचमुळे की काय पुन्हा एकदा नो बॉल नंतर फ्री हिट असेल आतिश केदारी समोर. तुम्ही पाहू शकाल बरोबर नाकाच्या लाईन पासून हा बॉल गेलाय. आणि लेदर क्रिकेट जर असलं तर निश्चितच याला मी म्हटलं असतं परफ्यूम बॉल, कारण लेदर क्रिकेट मध्ये परफ्यूम बॉल का म्हटला जातो हे देखील सांगेन. फुल टॉस होता, लगातार दुसरा, कदाचित बीमर अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट असेल. आणि इथे मात्र गोलंदाज बाद होईल. नो बॉल, फ्री हिट तर असेलच. नो बॉल आणि एक सिंगल, बरोबर सर हेमंत कोळी? येस, नो बॉल आणि एक सिंगल डिक्लेअर घोषित असेल. 2 रन आणि फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल, लगातार 2 नो बॉल. तर मी परफ्यूम बॉलच्या बाबतीत म्हणत होतो, तुम्ही पाहिलं असेल ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, साऊथ आफ्रिका असेल, वेस्ट इंडिज असेल, अशा खेळपट्ट्यांवर ज्यावेळेस एखादा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट्समनच्या नाकापासून जातो आणि बॉल असतो लेदरचा, लेदर म्हणजे चामड्याचा बॉल ज्यावेळेस नाकापासून जातो त्याचा एक वेगळा स्मेल येतो आणि म्हणूनच अशा बॉलला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. तर तुम्ही पाहू शकाल 26 धावा फलकावर लागल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आफ्टर 2 ओव्हर 26 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना इथे उमेश 11 खार, गायत्री 11 काळा चौकीच्या विरुद्ध खेळत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. हव्या 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा विकी भोईर. पहिलं षटक टाकलं होतं विकीने, थोडासा महागडा ठरला होता. सतरा धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये विकीने. दुसऱ्या ओव्हर मध्ये दिलीप याने दुसरं षटक चालू केलं होतं. दिलीपने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी आणि म्हणूनच मी म्हटलं होतं दिलीपने मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पासून इम्प्रेस केले. अवघ्या 3 ओव्हर टाकायचे असतील एका गोलंदाजाला. अंपायर जास्त वेळ लागतो या मॅच साठी. जो काही निर्णय घ्यायचा आहे लवकरात लवकर घ्या, कारण मॅच इथे थांबली तर जास्त वेळ वाया जाईल. 10 ओव्हरची मॅच आपल्याला खेळवायची आहे. पहिल्यांदाच असं घडतंय क्रिकेटमध्ये की 10 ओव्हरची रबर बॉलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजची मॅच एका इकडे चॅम्पियन ट्रॉफीचा आपण विचार केला तर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोठी मॅच आहे. 4 वर्षापूर्वी घडलेला किस्सा निश्चितच डेव्हिड वॉर्नरला आठवत असेल. यावेळेला चेंडू जातोय सरळ फाईन लेग घोषित क्षेत्रामध्ये. 1 रन मात्र मिळेल. 1 रन बरोबर संघाच्या खात्यात भर पडली. धावा झाल्या 27 27 धावा.
एका इकडे कर्णधार रूट आणि दुसऱ्या इकडे तुम्ही पाहिलं असेल ऑस्ट्रेलियन टीम खेळण्यासाठी सज्ज होतोय स्मिथच्या कर्णधार पदाखाली. चांगली लाईन स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल एक धाव घोषित इथे मात्र मिळेल 1 रन बरोबर. अठ्ठावीस धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. 1 धाव घोषित रूपामध्ये जरूर मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण कठीण असतं मित्रांनो. ज्यावेळेस एखादा गोलंदाज वेगाने गोलंदाजी करतो त्याचं वेट ट्रान्सफर पुढच्या दिशेने असतं. स्वतःला थांबवावं लागतं. या सर्व क्रिया जुळल्यानंतर तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये काय चांगला फटका होता. ताकद होती फटक्यामध्ये परंतु नजर होती विकीची बॉलवर आणि इथे मात्र यशस्वी प्रयत्न विकी याचा. आतिशसाठी लेग स्टंप सोडलाय. अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल. सातत्याने वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण थोडंसं चुकतं इथे विकीचं. आणखीन एक व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. आतिशला माहिती आहे या मॅच मध्ये कशा प्रकारे इनिंग बिल्ड करायची आहे. काहीसं शांत स्टार्ट असेल नंतर आक्रमक होईल परंतु यावेळेला आक्रमण करतोय इथे आतिश. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फेकून देतोय सीमारेषा पलीकडे. आतिशच्या बॅट मधून आतिशी षटकार. आणखीन एक बीमर इथे पाहायला मिळतोय गोलंदाज विकीच्या माध्यमातून. आणि फ्रीट असेल मला वाटते विकी याची देखील गोलंदाजी इथे बंद केली जाईल. आणि तुम्ही पाहू शकाल 2 गोलंदाज आतापर्यंत बाद करण्यात आलेले आहेत बीमर टाकल्यामुळे. संतोष रोके साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. तर 2 गोलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाज येत आहेत ऋषिकेश वैद्य. दादा षटक क्रमांक चालू आहे सध्या 3रं. 10 ओव्हरची मॅच. फ्रीट मात्र असेल या बॉलवर. बॉल असतील अजून शिल्लक 2. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 2 चेंडू अजून शिल्लक असतील या ओव्हर मध्ये. गोलंदाज तयार ऋषिकेश वैद्य. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. बॅकफुटला गेले. स्ट्रोक साठी जागा बनवली. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन मात्र रोखू शकत नाही आतिश याची. आणि मी मगाशी सांगितलं होतं संयम दाखवावा लागेल परंतु जे टीममेट्स आहेत त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी मोठे फटके आलेच पाहिजे. आतिश यांना सांगतोय की माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे. मी बरोबर माझ्या पद्धतीने खेळ करेन. आणि या वेळेला बॅट्समन प्रीतम मला वाटते बाद होतोय. आणि तसं झालंय की काय पाहू शकाल अंपायर कडे अपील होते परंतु अपील इथे अंपायरने फेटाळलंय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 30 संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 37. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. दिलीप प्रजापती खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आतिश. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी प्रीतम तयार आहे. प्रीतमने 1 मॅच गाजवली. 37 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दिलीप प्रजापती. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा होता. अतिशय चांगली लाईन. अतिशय चांगली लेंथ. अतिशय चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे 37 वर. सुरेख गोलंदाजी आणि हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले आयपीएलच्या 17 पासून. दुसरा बॉल देखील बीट केला जातो इथे. आतिशला लगातार 2 चेंडू निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतात या 4थ्या ओव्हर मध्ये. 10 ओव्हरच्या या सामन्यामध्ये लगातार 2 चेंडू मिस केलेत बॅट्समन आतिशने. गोलंदाज दिलीप
यावेळेला वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा लेग स्टंप सोडलाय, अंपायरचा सिग्नल येतोय. आणखीन एक व्हाईट बॉल, एक रन मात्र मिळेल. या व्हाईट बॉल बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. 38 धावा इथे फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज दिलीप. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दरम्यान शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक विकी भोईर, तोपर्यंत एक रन मात्र पूर्ण केली जाते आतिशच्या माध्यमातून. आता मात्र शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या वेगळ्या मोसमामध्ये. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि खऱ्या अर्थाने लिजेंड ट्रॉफीला देखील सुरुवात झाली. मोठा धमाका क्रिकेट विश्वातला हा थरार तुम्ही अनुभवताय. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी, इम्प्रेस केलं या गोलंदाजाने आतापर्यंत. जर विचार केला तर तुम्ही दिशेवर नियंत्रण ठेवले. अचूक टप्पा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू पूर्णपणे क्रीज मध्ये ते चेंडू टाकले जातात दिलीपच्या माध्यमातून. फक्त एक रन मात्र मिळेल. आतापर्यंत 5 बॉल टाकलेत, 5 बॉल मध्ये धावा दिल्यात. गोलंदाजी करत असताना 3 शेवटचा चेंडू घेऊन येईल. या षटकातला दिलीप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 वर. 40 रन. अपील आणि अपील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अंपायर तटस्थ आहेत, अंपायर सिग्नल येतोय. षटक समाप्तीची घोषणा इथे मात्र केली जाते. अशा प्रकारे षटक क्रमांक इथे संपलंय. चौथं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 40, बरोबर 10 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर मी मगाशी होतो चॅम्पियन ट्रॉफीच्या त्या मॅच कडे, ज्या मॅच कडे मी लक्ष तुमचं वेधतोय. त्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल एका इकडे ऑस्ट्रेलिया टीम खेळते तर एका इकडे इंग्लंड संघ खेळतोय. 2013 मध्ये असेच 2 संघ एकमेकांच्या आमने सामने आले होते. परंतु त्यावेळेस एका नाईट क्लब मध्ये, म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बार मध्ये रूट आणि वॉर्नर यामध्ये युद्ध झालं होतं आणि वॉर्नरने मात्र बुक्की मारली होती रूटला. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन बोर्डाने निलंबनाची कारवाई केली होती वॉर्नरवर. आणि आज जर विचार केला तर जशी मॅच चालू झाली त्याच्या अगोदर जी पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस मात्र हाच प्रश्न विचारण्यात आला होता वॉर्नरला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तेव्हापासून मी भरपूर काही शिकलोय आणि 4 वर्षाने माझं वय देखील वाढलंय, त्यामुळे मी समजदार झालोय. आता माझ्याकडून तशा प्रकारचं कुठलंच कृत्य होणार नाही. यावेळेला मोठा फटका चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून सीमारेषा पलीकडे षटकार. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला जातो. तुम्ही पाहू शकाल चांगला फटका बॅकफुटला जाऊन काय पंच केला होता. एक बेमिसाल टायमिंग इथे पाहायला मिळतोय. 6 धावा इथे मिळाल्यात आणि यानंतर प्रेशर इथे दिसतंय. धावा मिळतील. संघाची धावसंख्या 47. मी मगाशी चित्रपटाचा देखील उल्लेख केला होता सैराटचा, आणि असंच काहीसं शूट आम्ही देखील करत होतो शक्ती चषकाच्या माध्यमातून. मग कृष्णा सातपुते असतील, प्रथमेश असतील, ओंकार देसाई असतील, योगेश पेनकर असतील, इजाज कुरेशी असतील, या सर्वांचं आम्ही शक्ती ट्रॉफी मध्ये गोरेगाव फिल्म सिटी मध्ये एक शूट केला होता. आणि पिक्चर आणि क्रिकेट या भरपूर वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये अक्षरशः तारांबळ उडाली होती आमच्या या टेनिस क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंची. मग त्यामध्ये कृष्णा सातपुते असतील, योगेश पेनकरने तर अक्षरशः महाड विरुद्ध रायगड अशी मॅच रंगेल, मुंबई विरुद्ध महाड अशी मॅच रंगेल, अशा काही गोष्टी त्याने सांगितल्या होत्या. कृष्णाने तर 2012चा उल्लेख केला होता. अनेक खेळाडू निश्चितच चुकले होते त्या शक्ती चषकाच्या माध्यमातून. म्हणूनच फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट या भरपूर वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ते खरोखर तुम्ही पाहू शकाल सचिन गोळे आणि जे बाकीचे मुंबईतले दिग्गज आयोजक आहेत त्यापैकी संजय पोतनी साहेब असतील, सुप्रीमो ट्रॉफी असेल, आणि खरोखर त्यांचं देखील योगदान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण राहिलंय. या निमित्ताने सैराट चित्रपटाच्या निमित्ताने खरोखर शूटिंगच्या माध्यमातून या खेळाडूंची देखील तेवढीच आठवण आणि ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु 5वं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या आता तुम्ही पाहू शकाल फलकावर लागली 47 आणि गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय परेश वालंत्र, ज्याचा आज वाढदिवस आहे.
हे पाहू शकाल चांगला चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तयार आहे. लारा 1 रन मात्र मिळते. परेश वालंत्रा मित्रांनो, पीटर सिडल असा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज होता ज्याने निश्चितच हॅट्रिक नोंदवली होती त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त. पाहूया परेश वालंत्रा वाढदिवसाच्या दिवशी कशा प्रकारचं योगदान देतोय. यावेळेला बॅटची कडा घेतली आणि खूप चांगले यष्टी रक्षण यष्ट्यांच्या मागे रात्री 2:30 वाजता डिस्चार्ज घेतल्यानंतर हॉस्पिटल मधून क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत या अगोदर चांगली बॅटिंग केली असा ओंकार देसाई. 2:30च्या बाबतीत तर मात्र विराट कोहलीचा एक वेगळा किस्सा आहे. तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत फलकावर लागल्या धावा 48. जसजसा वेळ पुन्हा एकदा मिळेल किस्से क्रिकेटचे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, परंतु आतिश केदारीच्या बॅट मधून बॅकफुटला जाऊन एक मोठा पूल, चेंडू सीमारेषा पलीकडे आणि आणखीन एक मोठा षटकार. थँक्यू. 6 धावा आतिशच्या बॅट मधून. आतिश धमाका इथे पाहायला मिळतोय. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या 54. परेश वालंत्रा यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू शॉर्ट कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक विकी भोईर. 1 रन कंप्लीट. संघाची धावसंख्या 55 आफ्टर 5 ओव्हर. 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग. आतिशने मगाशीच आपल्या टीममेट्स कडे पाहून सांगितलं होतं की मला माहिती आहे माझी टीम मधली जागा, माझा टीम मधला रोल काय आहे आणि निश्चितच 10 ओव्हर जर मी इथे खेळलो तर एक चांगलं टार्गेट, ज्याप्रमाणे प्रीतमने सांगितलं होतं 10 ओव्हर मध्ये मला 100 करायचे आहेत, तर ते टार्गेट मी निश्चितच पार करू शकतो. हे आतिशला माहिती आहे, म्हणूनच त्याचा खेळ संयमी पाहायला मिळतोय. परंतु आतिश आक्रमक कधी होईल याची देखील त्याचे टीममेट वाट बघतात. तर या आपण ऐकूया येणाऱ्या 5 षटकामध्ये काय घडतंय. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुमच्या समोर याच भटवाडी परिसरातले समालोचक चंदू शेटे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. हा संपूर्ण हंगाम मात्र तुमच्या समालोचनाने देखील गाजलेला आहे आणि भटवाडीतील गेली 5 वर्ष सर्व स्पर्धांमध्ये आपण एकत्रित समालोचन देखील करतोय. आपला मनापासून आभार आणि अतिशय सुंदर समालोचन आपण पाहतोय. 5 षटकं संपली आहेत. अंत्य आजच्या दिवसातील शेवटचा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. गायत्री सँडी SP11 वर्सेस सामना उमेश 11 असा सुरू आहे. सेमीफायनलचा 10 षटकांचा सर्व सुरेख फटका समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न. प्रथमेश पवार नानाच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56. प्रीतम परबने ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला कळवलं होते की 100च्या आसपास आम्हाला जावं लागेल, कारण समोरचा संघ जर पाहिला तर बलाढ्य संघ आहे. त्यांच्या बरोबर 10 षटकांचा सामना म्हटलं तर 100 धावा कराव्या लागतील आणि त्या दिशेने मात्र ही वाटचाल सुरू आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने विकी भोईर. डायरेक्ट हिट. विकी भोईर मात्र लक्ष आतिश केदारेवर केंद्रित करतोय. दुसरा प्रयत्न आहे हा आतिश केदारेला धावबाद करण्याचा. आतिशकडे लक्ष आहे. आतिश थोडासा उशिरा स्टार्ट घेतोय, त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे विकी भोईर, परंतु त्यांना यश आलेलं नाहीये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दिलीप प्रजापती, मॅन फ्रॉम कांदिवली. कांदिवलीचा हा गोलंदाज आजचा दिवस गाजवला. अधिक वेगवान पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. अपील झालं. अपील मात्र या ठिकाणी फेटाळला गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दिलीप प्रजापती पंचांचं कौतुक करेल, कारण या 3ही पंचांचं कौतुक याकरता करेल कारण सकाळी 7:56 सामने सुरू झालेले आहेत आणि तदनंतर 6 षटकांचे सर्व सामने खेळल्यानंतर 10 षटकांचा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील पंचांची कामगिरी करतायत. तुमचा आभार. पुढचा चेंडू खोलवट टप्प्याचा थडम्यांच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव अर्जित केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावांवर जाऊन पोहोचते. तर प्रत्येक ऑलिएंडर्स म्हणजे विकेट सिमेंट विकेट बनवण्यापासून अर्थातच प्रदीप कच्चन असतील, संदीप पळसमकर असतील, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये. कपिल गोपाळे असतील, रोशन खापणे असतील, सनी जगताप असतील, स्वतः शेखर पेटणेकर सर असतील, त्या ज्यांनी सहकार्य केलंय त्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. नंदू शिंदे असतील, निलेश गलांडे असतील, ज्यांचं या क्रीडा स्पर्धेसाठी सागर परब असतील, नवनाथ खेतले असतील, अमित खेतले असतील, सुशांत सुर्वे असतील, रोहित असतील, प्रत्येकाचं नाव घ्यावं लागेल कारण ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. तुमच्याशिवाय या स्पर्धेचं यशस्वी होऊ शकली नसती किंवा आतापर्यंत ही जी वाटचाल आहे या स्पर्धेची होऊ शकली नसती. पुढचा चेंडू आतिश जो आक्रमक आहे तो जास्तीत जास्त काळ विकेटवर टिकून राहायचं. हा कदाचित आतिश
आणि ठरवलेलं असावं 6वं षटक सुरू आहे, कारण आतिश आतषबाजीसाठी प्रसिद्ध आहे. काही षटकांमध्ये आक्रमण करायचं, तोपर्यंत हा सामना असाच पुढे घेऊन जायचा. षटक संपतंय या ठिकाणी 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 59. आणि या अगोदरच्या मॅचेस जर आपण पाहिल्या तर 6 षटकांमध्ये 90 96 पर्यंत धावा गेल्या होत्या, परंतु आता अजूनही 4 षटक शिल्लक आहेत आणि विकेट फॅक्टर हा महत्वाचा आहे. 2च विकेट गेलेले आहेत उमेश 11 कार संघाच्या. उमेश कुळे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ प्रीतम परबचा सारखा एक जबरदस्त कर्णधार जो अल्ताफ 11 साठी खेळताना आपण पाहिलं, परंतु एक जबरदस्त फलंदाज. आणि तदनंतर त्याला आतिश केदारची मिळालेली साथ, त्याला ऐश्वर्य सुर्वेची मिळालेली साथ, त्याला विक्रांत चव्हाणची मिळालेली साथ, त्याला सादिक राजापूरकरची मिळालेली साथ, त्याचबरोबर अमित असेल. आणि आज मात्र उमेश 11 म्हणजे उमेश कुळे आणि जय पवार यांची युती सेमीफायनल मध्ये दाखल झालेली आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला राजा पाटील आणि मंगेश घाडी आणि कंपनी पाहतोय आपण. पुढचा चेंडू अपील केलं गेलं, अपील मात्र फेटाळलं जाते. निर्धाव चेंडूची सांगता परेश वालंत्रा. आज मात्र वाढदिवस आहे, परंतु या परेशचे वैशिष्ट्य आहेत. वेग नसतो, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतो. वरळी पिंडी चाळ परिसरातील असणारा हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लोअर फुल टॉसचा चेंडू वरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय. संदीप वैदिक ग्लेन त्या ठिकाणी येतोय. जरी ग्लेन कडून चुकी झाली, परंतु अनिकेत राऊत कडून होताना पाहायला मिळत नाहीये. अनिकेत राऊतने ग्लेनची झालेली चुकी सांभाळली. अर्थातच 2 धावा त्या या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अनिकेत राऊत आपल्या क्षेत्ररक्षणाने देखील प्रभावित करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावांवर. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला, कारण समीरजी मुंबईत क्रिकेट कधीच थांबत नाही. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, कोणताही ऋतू असू दे. हो जबरदस्त फटका या ठिकाणी मारला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि शेवटच्या क्षणी झेल मात्र पकडला जातोय. आणि जो आतिश संयमाने खेळत होता त्याचा संयम कुठेतरी तुटलाय आणि आतिशला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. अरे हटा चल अपना बजा, मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की लड़की है। तर बाद होत आहेत खेळाडू. दिलीप करगोटकर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. मनोज जोशी अर्थातच पेंट्या या नावाने ओळखला जाणारा हा डोंबिवलीचा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात जातोय. परंतु आज वाढदिवस साजरा करतोय गोलंदाज. 2 विकेट मात्र महत्वपूर्ण या ठिकाणी मिळवले. ओकेच्या क्षणी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला संघ थांबवलाय. हो सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. या षटकात मात्र कमबॅक केलं जात आहे. संघाची धावसंख्या 7 षटक संपलेली आहेत आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. त्या केवळ 3 धावा आणि 2 विकेट मिळवल्या आहेत त्या परेश वालंत्राने.
पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जाते, कारण आणखी 3 षटक या ठिकाणी बाकी आहेत. 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते. तर करगुटकर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. कोणती स्पर्धा असू दे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. अर्थातच क्रीडा स्पर्धा म्हटलं की साहेबांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं आणि तेवढेच क्रिकेट प्रेमी देखील आहेत. क्रिकेटवर करगुटकर साहेबांचं तेवढं प्रेम देखील आहे. साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. अखिल भटवाडी आयोजक स्पोर्ट्स क्लब आयोजित असणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये 3 षटकं बाकी आहेत आणि या येणाऱ्या 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते, कारण पिंट्या मैदानात आलेले आहेत मनोज जोशी आणि त्यांच्या बरोबरीने मात्र फलंदाजीसाठी अमित पाटील ही जोडी मैदानात आहे. चालू असणारा सामना आपण पाहतोय उमेश 11 खार वर्सेस गायत्री 11 सँडी एसपी दादर असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 10 षटकांचा सामना सेमी फायनलचा. तर उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता पहिला सामना श्रेया 11 चेंबूर वर्सेस उमर 11 अंधेरी हा सामना सुरू होईल. तर दुसरा सामना असणार आहे अधिरा 11 घाटकोपर वर्सेस सामना असणार आहे अशोका 11 पवई. तिसरा सामना उद्या या ठिकाणी असणार आहे विक्रोलियन्स विक्रोळी 9:30 वाजता वर्सेस स्ट्रायकर कांजूरमार्ग. तर चौथा सामना या ठिकाणी उद्या असणार आहे तो ट्रायडंट नवी मुंबई अर्थातच रायगड आणि पंड्या बॉईज, त्याचबरोबरीने सामना असेल तो युके टायगर घाटकोपर या संघाच्या बरोबर. तर या संघांनी देखील नोंद घ्यायची आहे. उद्या देखील प्रेक्षकांना विनंती आहे, नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला उद्या देखील या ठिकाणी मिळणार आहे. तर गोलंदाजीसाठी येतोय ओमकार देसाई. पावसाळी क्रिकेटमध्ये आगमन. आता पुढील 3 महिने मात्र पावसाळी क्रिकेटचा थरार आपण अनुभवणार आहोत, कारण मुंबईत फक्त गणपती ते नवरात्र हे जे 20-21 दिवस आहेत तेवढं क्रिकेट बंद असतं, कारण दसऱ्याला लगेच युके टायगर पासून याच मैदानात आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत मात्र पावसाळी क्रिकेट असेल. विकेट केला जातोय अप्रतिम फटका, मिडल केला जातोय चेंडू, पदाला सुंदर होतो आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. तसेच सुरेख फटका चंदूच्या बॅट मधून निघाला जातोय. तर खास जोगेश्वरीवरून कृष्णाई जोगेश्वरीचे सर्व प्रवीण असतील, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. बॅकफुटला गेले सुरेख फटका, आता मात्र मारला जातोय, परंतु विकी भोईर त्या ठिकाणी अळवार येणाऱ्या पद्धतीच्या चेंडूवर चकला गेला अमित आणि विकेटचं पतन होत आहे. बाद होऊन माघारी परत आहे. सुंदर झेल पकडला जातोय डीजे. येथील आपला दर्या बाद होत आहेत. अमित पाटील त्याची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी येतोय मैदानामध्ये. प्रणील मोरे हा खेळाडू मैदानात येतोय. भारत या संघाचं मुकबधीराचं देखील प्रतिनिधित्व मुकबधीर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू, परंतु खार परिसरातील या खेळाडूने देखील मात्र टेनिस बॉल क्रिकेटवर खूप मोठा आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. आणि मुळातच उमेश 11 खार हा संघ ज्या 2 मजबूत खांबावर उभा राहिलाय, एकाचं नाव आहे प्रीतम परब असेल आणि आतिश केदारे, आणि त्यानंतर मात्र प्रणील मोरे. प्रणील मोरे फलंदाजीसाठी येतात. पाहूया आज सकाळी कदाचित 2 मॅच मध्ये नव्हते, दाखल झालेत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. गोलंदाजी ओमकार देसाई. चेंडूला थोडीशी उंची दिली, फ्लाईट दिली, तदनंतर चेंडू वळवण्याचा प्रयत्न झाला. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 धावांवर. 8वं षटक सुरू असताना 10 षटकांचा सामना. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वळवण्याचा, चेंडूला थोडीशी उंची दिली होती, वळवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 70 धावांवर. ओमकार देसाई गोलंदाजीसाठी. गायत्री सँडी एसपी 11 अर्थातच नवनाथ गाढवे आणि त्याचबरोबरीने गुरुप्रसाद पांचाळ यांचा संघ. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ओमकार देसाई सज्ज होतील. फुलटॉस मधला चेंडू नो बॉल पंच घोषित करतायत. वारंवार नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहूया किती धावा या ठिकाणी. नो बॉल +2 अशा 3 धावा या ठिकाणी असतील आणि फ्री हिट यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बरेचसे बीमर
तर टोटल 4 नो बॉल बीमरचे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर ओमकार. धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 73 धावा. 8वं षटक सुरू असताना सुरेख फटका मारला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न. संदीप वैदिक लेन त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते, थांबवलं जात आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 74 धावांवर. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे चाहते उपस्थित झालेत. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. मोठा फटका या ठिकाणी मारला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परेश वालंत्रा आणि षटकारामध्ये रूपांतर होत आहे. तोल गेला शेवटच्या क्षणी आणि खेळवृत्ती देखील दाखवली जाते. षटकार मारला जातोय. मोठा फटका. 80 धावफलक पाहायला मिळतोय. धावफलक 80 धावांवर जाऊन पोहोचतोय. प्रणील मोरेच्या बॅट मधून निघाला एक मोठा फटका. 100च्या दिशेने धावसंख्या धावफलक जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र एक सुरेख फटका. पुन्हा एकदा प्रणील मोरेच्या बॅट मधून गॅप शोधण्यात यशस्वी झाले आणि 4 धावांमध्ये पराभूत केला. सुटली शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेला न भर. क्रिकेट तुझे किती रंग, किती छटा, कितीही असतील तरी त्या कमीच आहेत आणि आम्हाला त्या आवडतातच. कितीही प्रकारचं क्रिकेट खेळा. अंडरम क्रिकेट असेल, ओव्हरम क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, या सर्व क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलेला आहे. अशोक भाई बरोबर आहे ना? घरच्यांना टाइमच दिला नाही, 25 वर्ष झाली, परंतु क्रिकेटला टाइम दिलाय. तर हे सर्व क्रिकेटच्या बऱ्याचशा आठवणी तुम्हा प्रत्येकाकडे आहेत. तुम्ही आम्ही लहान असताना देखील आपल्याला एक प्लॅस्टिकची बॅट आणि बॉल दिली जाते, तेव्हापासून आपलं क्रिकेट सुरू होतं. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश वैद्य येत आहेत. संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते 1 ने पुढे जाईल. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 85 धावांवर. प्रणील मोरे आणि पिंट्या जोशी ही जोडी मैदानात आहे. उमेश 11 कार संघासाठी 9वं षटक घेऊन ऋषिकेश केशव वैद्य. फुल टॉस. बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. प्रणील मोरेच्या बॅट मधून निघालेला खणखणीत फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. लई 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 वाकडा मिशीचा आकडा. लई 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 नोटी. लई 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 वाकडा मिशीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका. चेंडू मात्र हवेत जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू डोलावण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. संदीप वैद्य चेंडूवर येणार तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. प्रणील मोरेने मात्र आक्रमक रूप धारण केलंय. काहीसा उशिरा जरूर फलंदाजीला आलाय. तब्बल 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय, परंतु 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपल्या संघाचा धावफलक पुढे नेतोय. 93 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. आता मात्र हवेत चेंडू. पाहूया संदीप वैद्य जो सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे या संघातील, परंतु तो मात्र चेंडूवर येऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 95 धावांवर. 9वं षटक सुरू असताना गायत्री 11 अर्थात सँडी SP 11 दादर या संघाच्या माध्यमातून. सुरेख फटका. समोरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु चेंडूवर मात्र अनिकेत राऊत येणार. बरं त्याकडून मात्र झेल सुटला जातोय. दरम्यानच्या काळात धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 96 धावांवर. तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या झाली आहे ती 96 धावा उमेश 11 कार संघाच्या माध्यमातून. कारण 95 धावा केल्या होत्या SP 11 दादर संघाने 6 षटकाच्या सामन्यामध्ये, परंतु हा 10 षटकांचा सामना आहे. 9 षटक झाले. धावसंख्या झाली ती 96 धावांची. 100 जी प्रीतम परबने टार्गेट ठेवलं होतं तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न होतोय.
एक वेगळा पायंडा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न अखिल मटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अध्यक्ष शेखर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली झाला. अर्थात त्यांना सर्वांची साथ वैभव सर असतील, त्याचबरोबरीने नंदू शिंदे असतील, त्याचबरोबरीने रोशन खापणे असतील, धनंजय असतील, या सर्वांची साथ मात्र लाभताना पाहायला मिळते. आणि ही स्पर्धेसाठी आपण सर्वजण जे काही कष्ट घेतले त्यांचं मनापासून आभार. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर ओमकार देसाई. लिजेंड ट्रॉफी आपण 3 दिग्गजांचा 50वा वाढदिवस दरवर्षी काहीतरी वेगळं करत असतो. उमेश मांजरेकर सरांपासून आपण सुरुवात केली, तदनंतर संदीप दळवी आणि आता मात्र संतोष जगताप सर, सुरेश गडेकर सर आणि सुनील इंदुलकर सर यांचा 50वा वाढदिवस साजरा करतोय. उद्या मात्र त्या सर्व तिघही दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांचा आपण सुवर्ण महोत्सव मोठ्या आनंदात धुमधडाक्यात साजरा करणार आहोत याच व्यासपीठावर. ओमकार. अबे चेंडू साधतोय, बॅटची गणा घेतली गेली. प्रथमेश पवारच्या दिशेने चेंडू आणि जो प्रणील मोरे आक्रमक ठरत होता, अडचण ठरू पाहत होता, तो प्रणील मोरे पाहत होतो. डीजे धोतर घालून कोटवर टाकला, पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या या. तर संघाची धावसंख्या होताना पाहायला मिळते 96 धावांवर. आणखी एका विकेट होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत सादिक राजापूरकर. 96 विकेट मात्र या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्या 6 विकेट गेलेल्या. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. आणखी एक धडाकेबाज फलंदाज कारचा सादिक राजापूरकर फलंदाजीसाठी मैदानात. स्ट्राईकवर पिंट्या. विकेट करण्याचा प्रयत्न होतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि झेल मात्र शेवटच्या क्षणी सुटतोय. आणि सुदैवी आज बरेचसे झेल सुटताना आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 97 वर. धावांची 100 पूर्ण होते का ते आज पाहायचंय, कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. सादिक सो आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. पाहूया मोक्याच्या क्षणी काय करतोय सादिक राजापूरकर. ओमकार. आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. ओमकारला यश मिळत आहे. तर जो धावफलक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाला होता, पहिल्या 5 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या झाली होती, त्या धावसंख्येला कुठेतरी लगाम घातला गेला आणि एका मागोमाग एक फलंदाज माघारी पाठवले. आता धावफलक 100च्या आतमध्ये सीमित राहतो का ते या ठिकाणी पाहायचंय. आमच्या विनंतीला मान देऊन संतोषजी फापाळे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हार्दिक असं स्वागत. त्यांच्या माध्यमातून टिळकनगर या ठिकाणी एक मोठी स्पर्धा झाली होती आणि त्यांचा आणखी एक संघ आम्ही या ठिकाणी अखिल भटवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिला होता. संतोषजी आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. 10 षटकांचा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. संतोषजी व्यासपीठावर या. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऋषिकेश वैद्य चेंडूवर येत आहे. चेंडूची फेक तसेच या स्पर्धेसाठी आमचे मित्र समीर भास्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारं पाणी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. तर धावसंख्या झाली ती 98 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. धावांची 100 या ठिकाणी पूर्ण होते का? लिजेंड ट्रॉफीचा शतक लगावलं जात आहे का या मैदानावरचा पावसाळी स्पर्धेतील 10 षटकांच्या सामन्यामध्ये पाहायचंय. योगेश जगताप फलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत.
हा चेंडू बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला, एक धाव पूर्ण केली जाते. किशन देवेंद्र चेंडूवर येत आहेत, चेंडूची फेक करणार आणि या स्पर्धेतील शतक पूर्ण होत आहे. 100 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. उमेश इलेव्हनकार कर्णधार प्रीतम परबने जे कळवलं होतं की आम्हाला 100 पर्यंत जावं लागेल आणि 100 पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणावरून फाईट होऊ शकते तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. एक मोठं तगड आव्हान उभं केलेलं आहे, कारण 100 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. 100 एक माइलस्टोन असतो. 100 शतक मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून झाली आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका योगी जगताप यांच्या बॅट मधून. किती धावा आहे सर? 2 धावा या ठिकाणी कळवल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे 102 धावा. विजयासाठी 103 धावांचं आव्हान 10 षटकांमध्ये. तर या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत ज्यांची या ठिकाणी आम्ही करगुटकर साहेबांना सन्मानित करणार आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करगुटकर साहेबांचा मान मी संतोष सरांना विनंती करेल. करगुटकर साहेब जे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि क्रिकेट प्रेमी करगुटकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी संतोष जगताप सरांना विनंती करेल सन्मानित करायचे करगुटकर साहेबांना. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. साहेब त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच प्रेम आमच्यावर राहू द्यात, या भटवडीच्या क्रिकेटवर राहू द्यात. तर मी संतोष रुके साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संतोष सरांना विनंती करेल. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या भटवाडीतील सर्वांचे लाडके संतोष रुके साहेब, कारण संतोष रुके साहेबांचा संघ देखील मात्र भटवाडी प्रीमियर लीग मध्ये विजेता ठरला होता. आवर्जून क्रिकेट प्रेमी हे व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद रुके साहेब. असंच प्रेम भटवाडीच्या क्रिकेटवर राहू देत आणि आपण अंतिम सेमीफायनलच्या या सामन्याचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. तर 103 धावांचं लक्ष आणि जसा सामना सुरू होईल मी पहिल्या 5 षटकांसाठी घेऊन जाईल समीर सोमणे यांच्याकडे. तर नंदुखोत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे मित्र आणि क्रिकेटचे चाहते खास अँटॉप हिल परिसरातून या ठिकाणी उपस्थित झाले. सकाळी 7:56 सामना सुरू आणि आता 10 षटकांचा सामना सुरू आहे. पहिली 10 षटकं झाली आहेत. या 10 षटकांमध्ये 103 धावांचं टार्गेट ठेवलंय. समीरजी. हॅलो, थँक्यू चंदू सर. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय मुंबई क्रिकेटच्या स्पर्धेतील या मुंबई विभागातील ही पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. टेनिस असो या रबर बॉल असो, रबर बॉलची पहिली ही क्रिकेटची स्पर्धा आहे जिथे 10 षटकं खेळली जात आहेत. आणि हा 10 षटकांचा सामना म्हणजे कर्णधारासाठी टेन्शन आहे, कोणाच्या हाती गोलंदाजी द्यायची, फलंदाजीसाठी नक्की कोणत्या फलंदाजाला लपून ठेवायचं, अंपायर्सला सुद्धा टेन्शन आहे की ते करतातच म्हणा 50-50 षटकं करतात, T20च्या मॅचेस करतात. स्कोररला सुद्धा दुखणं आहे कारण प्रत्येक 10 षटकं त्या खेळपट्टीवरती त्याला नजर ठेवावी लागते. परंतु थोडंसं चर्चासत्र आपण क्रिकेटच्या बाबतीत म्हणूया. येणारे 10 षटकं आणि जिंकण्यासाठी 103 धावसंख्येची गरज आहे. परंतु मगाशी चर्चासत्र सुंदर रंगवलं होतं. या क्रिकेटच्या मार्फत नेहमीच कुणाल दाते सर वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आपल्याला देत असतात. विराट कोहलीचं त्यांनी कराराबद्दल सांगितलं. नुकताच फोर्ब्सने यादी प्रसिद्ध केले. तसेच या ठिकाणी रितेश गव्हाणे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आपण देखील व्यासपीठावर या. आणि त्याचबरोबरीने विजय आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. अंडरआर्म क्रिकेटचे सर्व खेळाडू आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. 103 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि खास अँटॉप हिल वरून आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच मी विनंती करील सचिन राणे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. भटवाडीचं नाव संपूर्ण मुंबईभर घेऊन जाणार अंडरआर्म क्रिकेटचा एक सर्वोत्तम कर्णधार सचिन राणे विनंती आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सचिनजी राणे सुरुवात करा. रोशन. नक्कीच आपण मॅचला त्वरित सुरुवात करायची. पुन्हा एकदा अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित ही पावसाळी पहिली क्रिकेटची स्पर्धा, मुंबईची रबर बॉलची ही पहिली क्रिकेटची स्पर्धा. विराट कोहली बद्दल आपण म्हणत होतो आणि विराट कोहली बद्दल त्याच्या कराराबद्दल सांगितलं कुणालजी दाते सरांनी. नुकताच फोर्ब्सने यादी जाहीर केली. 3 दिवस झाले
जगातील सर्वात महागडे खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, जो रिअल मद्रिद कडून खेळतो, पोर्तुगालचा खेळाडू रोनाल्डो, क्रिस्टियानो रोनाल्डो. जगातील तर संतोष पापाळे जगातील सगळ्यात आर्थिक संपत्ती असलेला, सगळ्यात करार जास्त करणारा, कमावणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो क्रिस्टियानो रोनाल्डो रिअल मद्रिद संघासाठी खेळतो. आणि निश्चितच विराट कोहली भारतातील एकमेव असा खेळाडू आहे जो फोर्ब्सच्या यादीत आला, त्याचा क्रमांक आहे 87वा. तर निश्चितच ही सुद्धा एक चांगली बाब आहे. क्रिकेटसाठी सुगीचे दिवस आहेत. कुणालजी दाते सरांनी चित्रपट आणि क्रिकेटचं सुद्धा नातं जोडलं गेलं. चित्रपटाचं आणि क्रिकेटचं नातं खूप मोठं आहे. चित्रपटाचा आपण विचार केलो, बॉलिवूड चित्रपट सृष्टीला कोणी सुरुवात केली असेल तर दादासाहेब फाळकेंनी. 3 मे 1913 पहिला चित्रपट दिग्दर्शित करण्यात आला दादासाहेब फाळके यांच्याकडून. त्याची तारीख होती 3 मे 1913 आणि त्याचं बजेट होतं 20,000 रुपये, फक्त 20,000 रुपये. आणि आपण आता पाहतोय की बाहुबली 2 रिलीज झाला, त्याचं बजेट होतं कोटींमध्ये. तसंच होतं मित्रांनो, पहिल्यांदा समालोचन केलं होतं माझ्या आयुष्यातील. 135 रुपये पहिलं पारितोषिक होतं, द्वितीय पारितोषिक होतं 101 रुपये आणि त्या सामन्यांची एंट्री फी होती 35 रुपये. आणि आज आपण पाहतोय की पारितोषिक आहे लेजंड ट्रॉफीचं 1 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये. हे सगळं काही घडलंय ते एकमेव एका कारणामुळे, ते म्हणजे 2 कारण आहेत. एक सचिन रमेश तेंडुलकर, खरोखरच क्रिकेटचं मोठं ब्रँड ज्यानं सगळं काही ओतून दिलं क्रिकेटमध्ये, आणि दुसरं घडवलं ते म्हणजे IPL म्हणजे ललित मोदी यांच्या कारणास्तव. असो, क्रिकेट हा मनोरंजन तितकाच आहे, परंतु क्रिकेट त्या जिद्दीनं खेळला जातो कारण क्रिकेट इज नाऊ द युनिव्हर्सल लँग्वेज विदाउट वर्ड्स. म्हणजे एक क्रिकेट ही युनिव्हर्सल लँग्वेज झाले, एक जागतिक परिभाषा झाले जी शब्दांनी बोलली जात नाही. आणि खरोखरच या क्रिकेटच्या मार्फत पुन्हा एकदा या मुंबईकरांमध्ये ग्रामीण भागातून म्हणजे कर्जत तहसीलमधून, ज्या कर्जत तहसीलमधील एकही खेळाडू मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना कधी दिसला नाही, परंतु तिथला एक समालोचक चंदू शेट्टे सरांनी या मुंबईमध्ये आणला, मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि जेवून तळतो खेळपट्टीवरती 10 षटकं 103 धावा. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती प्रथमेश पवार ऑन फायर. खरोखरच पहिल्या चेंडूवरती टेस्ट क्रिकेटमध्ये क्रिस गेलची बऱ्याच कॉमेंटेटर आठवण करून देतात, परंतु विचार केला 2004 मध्ये 2014 मध्ये आपण विचार केला तर मार्क क्रेग न्यूझीलंडचा खेळाडू आहे. बॅटची कडा परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पुन्हा एकदा त्या रेकॉर्ड कडे आपण येऊया. सबियाना पार्क्स मध्ये सुलेमान बेनच्या विरोधात 2014 मध्ये मार्क क्रेग, जो न्यूझीलंडचा खेळाडू आहे, ज्याने पहिल्या चेंडूवरती म्हणजे आंतरराष्ट्रीय. तर कपिल, ही मॅच झाल्यानंतर आपल्याकडे 1 तास वेळ आहे, त्यावेळेला खेळूया. निर्धाव चेंडू इंटरनॅशनल चा पहिला त्याचा चेंडू होता मार्क क्रेगचा सबियाना पार्क मध्ये सुलेमान बेनच्या विरोधात. त्याने पहिला चेंडू भिरकावला होता षटकाराच्या दिशेनं. हा एक सुद्धा रेकॉर्ड आहे तो मात्र मार्क क्रेगच्या नावावरती. इथे पहिल्या चेंडूवरती प्रथमेश पवारच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला होता. सुरेख स्टायलिश फटका, परंतु बघूया अंतर मात्र कापलं नाही या चेंडूनं. महत्वाची विकेट. महत्वाची विकेट होती ती मात्र प्रथमेश पवार यांची. आणि खरोखरच आपली ओळख, आपली किंमत ओळखून फलंदाजी करायला हवी होती, जी केली होती ती मात्र निश्चितच प्रथम सत्रामध्ये. अतिश केदार यानं खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत 6 ते 7 षटकांपर्यंत त्यांनी त्याची विकेट ठेवली होती. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ना की विकेट टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण असं म्हणतात की टिकाल तर वाचाल, टिकणं फार गरजेचं आहे. ते टिकला नाही तो मात्र प्रथमेश पवार. सुरुवात सुंदर केली होती परंतु सुरुवातीला कन्वर्ट करू शकला नाही. एका चांगल्या पारीमध्ये बाद झाला तो प्रथमेश पवार उर्फ नाना. आणि विकेट सुंदर कमावली ती मात्र निश्चितच गोलंदाज योगेश जगताप कडून. नौका फलंदाज जातोय खेळपट्टीवरती भूषण पाटील, बिलॉंग्स टू तुर्भे. खरोखरच एक आकर्षक आणि डावखुरा फलंदाज. सुरेख फटका,
अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेने भिरकावून दिला. मिडविकेट क्षेत्रामध्ये न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सांगतोय, फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ही डेप्थ आहे, ही पॉवर आहे, ही ताकद आहे या ती मात्र गायत्री 11 संघाची ती मात्र दाखवताना दिसतोय उमेश 11 खार संघाच्या विरोधात. अगोदरच्या चेंडूवरती प्रथमेश पवार बाद झाला. कोणतंही दडपण घेतलं नाही भूषण पाटीलनं. चेंडू भिरकावून दिला षटकाराच्या दिशेनं. यावेळी मात्र खराब चेंडू दिशेपासून भरकटतोय. खरोखर दिशाहीन गोलंदाजी आणि हे घडतं बऱ्याचदा. अगोदरच्या चेंडूवरती आपण षटकार जर का खाल्ला असेल, एक तगडा फलंदाज भूषण पाटील सारखा आपल्या समोर असेल तर निश्चितच गोलंदाज थोडी दिशाहीन गोलंदाजी करतो. तितका सुंदर ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रीतम पाटील चेंडू अडवणार, चेंडूची फेक करतोय परंतु एक धाव निश्चितच मिळणार. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 15 वरती. पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा मुंबई विभागातील आणि पहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हणावी लागेल रबर बॉल मधील की जिथे सेमीफायनलचा सामना 10 षटक खेळवला जातोय. पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय 15 वरती. 103 धाव संख्येचा आव्हान आहे ते मात्र गायत्री 11 संघाला उमेश 11 संघाच्या विरोधात. फिटनेस लेवल तुमची इथे चेक केली जाणार. क्रिकेट हा खेळ नुसता शारीरिक क्षमतेचा नाहीये, बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता याचा संमेळ साधून क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला साजेसा खेळ करावा लागतो आणि तोच खेळ आता मैदानावरती पाहायला मिळेल. शारीरिक क्षमता का? कारण शारीरिक क्षमतेचा आपण विचार केला फिटनेस लेवलचा. कारण असं म्हणतात क्रिकेट नव्हे तर प्रत्येक खेळामध्ये असं म्हणतात की फिट आहे तो बाई हिट आहे. तुम्ही फिट असणं फार गरजेचं आहे. मगाशी आपण यष्टीरक्षकाबद्दल बोलत होतो. बरेचसे आपल्याला प्लेयर स्ट्रॉंगेस्ट वाटतात, जिम साठी जॉईन करतात. जिम मध्ये कोच पर्सनल कोच असतात प्रत्येकाचे. प्रत्येक पर्सनल कोच सांगत असतो की किमान 20 ते 30 उठाभाषा तुम्ही काढणं फार गरजेचं आहे. परंतु ह्या उठाभाषांची आठवण का हे नक्कीच तुम्हाला सांगेल. परंतु दुसऱ्या षटकानंतर हे षटक संपल्यानंतर, कारण पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 15 वरती. चेंडू मारायचा होता मिडविकेट क्षेत्रामध्ये परंतु भूषण पाटीलच्या बॅटची कडा घेतली. महत्वाची विकेट. पुनश्च आपण पाहतोय प्रथमेश पवार यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं ते मात्र भूषण पाटील. टेनिस क्रिकेट मधला पहिला सितारा जो मी अचानक मोहपाड्याच्या मैदानावरती पाहिला होता, ज्याला बीमर चेंडू टाकण्यात आला होता. माझी पहिली नाईट टुर्नामेंट मी पाहिली होती आणि त्याचा पहिला चेंडू मी खरोखरच भाग्यशाली मी म्हणेल की ज्याला अचानक मोहपाड्याच्या मैदानावरती सुप्रीमो ट्रॉफी, जी दुसरी ट्रॉफी महाराष्ट्रातली रंगली जाते, तिथे बीमर चेंडू टाकला गेला होता आणि त्या बीमर चेंडूवरती ज्यानं रिव्हर्स स्वीप लगावून षटकार ठोकला होता तो ऋषिकेश वैद्य म्हणजे टेनिस क्रिकेटचा दादा फलंदाज मैदानावरती जातोय. फिटनेस बद्दल आपण चर्चा करत होतो. यष्टीरक्षकाची फिटनेस फार महत्वाची असते. उठाभाषा का? कारण आपण टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर 90 षटक फेकली जातात संपूर्ण दिवसामध्ये. 540 उठाभाषा काढाव्या लागतात यष्टीरक्षकाला. कारण प्रत्येक वेळी खाली बसावं लागतं, खाली वरती उठावं लागतं. वन डे क्रिकेटमध्ये 300 उठाभाषा काढाव्या लागतात आणि इथे 10 षटकांमध्ये किमान 60 तरी उठाभाषा काढाव्या लागतील ते मात्र यष्टीरक्षकाला क्षेत्ररक्षण करताना. 2 फलंदाज बाद झालेत. 15 ही धावसंख्या धावफलकावरती लगावल्या. खरोखरच ओमकार देसाई आणि ऋषी वैद्य. सुरेख फटका, फक्त दिशा दिली चेंडूला. बघूया क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली. हाफ चान्सेस विल बी कन्वर्टेड इनटू फुल चान्सेस. परंतु हे काही घडलं नाही. क्षेत्ररक्षकाने चुकी केली परंतु 2 धावा निश्चितच मिळणार. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते पुनश्च 17 या जादुई आकड्यावर. 2 बाद 17 सध्याची परिस्थिती. 103 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबचं हे मैदान. या मैदानावरती द लेजंड ट्रॉफी 2017 ची सेमीफायनल. ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजी करतोय तो मात्र ऋषिकेश वैद्य यांच्यासाठी निर्धाव चेंडूची फेक. थोडंसं दडपण मैदानावरती. 17 धावा
2 विकेट गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. डेड बॉल निश्चितच आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. डेड चेंडू तयार नव्हता फलंदाज, निश्चितच स्वतः कमिट झाला. आपण पाहतोय की रिप्लायच्या मार्फत tenniscricket.in च्या मार्फत घर बसल्या आपल्याला या लेजंड ट्रॉफीचा आनंद लुटताना प्रत्येक प्रेक्षक पाहायला मिळतोय. कव्हर दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम फटका. फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज. चांगला फसवा चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु त्याला कन्वर्ट करू शकले नाही ते मात्र ऋषिकेश वैद्य. पंचांकडे जोरदार अपील. प्रेशर मैदानावरती दबाव टाकलं जात आहे परंतु दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि निश्चितच बाद होतोय तो महत्वाचा फलंदाज. खरोखरच जोर का झटका भाई धीरे से लगे असं म्हणतात आणि तो मोठा फटका, मोठा झटका बसतोय. DJ Vaibhav in the mix. थँक्यू डीजे मार्फत सुद्धा आज आपल्याला नवनवीन गाणी ऐकायला मिळाली. मराठी असतील, हिंदी असतील, विविध भाषेतील विविध गाणी आपल्याला ऐकायला मिळाली. परंतु यष्टीरक्षकानं चोख काम केलं. ऋषी वैद्य यांची महत्वाची विकेट कमावली. महाराष्ट्रीयन आकडा आहे 17. बरेच जण म्हणतात 17 म्हणजे खतरा आणि तो 17 खतरा दाखवताना दिसतोय. तो मात्र गायत्री 11 या संघासाठी. ऐश्वर्या सूर्य खरोखरच सुंदर गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यांमध्ये केलेल्या थोड्या चुका मात्र निश्चितच चांगला चेंडू, अगदी शरीराचा वेध घेतला होता या चेंडूनं आणि निश्चितच यॉर्कर पद्धतीचा चेंडू. रवी चिन्मनकर उर्फ लारा. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय ते मात्र 17 वरती. मगाशी मी म्हटलं की ऋषिकेश वैद्य यांच्याबद्दलची आठवण सांगितली. भीमर चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका, तो षटकार होता मोहपाड्याच्या मैदानावरती. तेच मोहपाडा म्हटलं की पोसरीची आठवण होते. सुप्रीमो ट्रॉफी महाराष्ट्रातली दुसरी सुप्रीमोच्या शक्तीचा रंग, तिथला वंडर बॉय रायगडचा आणि मयूर पाटील न्यू गोल्डन पोसरी संघाचा वंडर बॉय मयूर पाटील सुद्धा या द लेजंड ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय. तो सुद्धा आनंद लुटतोय या लेजंड ट्रॉफीचा. तो सुद्धा उद्या पाहायला मिळेल की नाही ही शंका आहे परंतु मिळाला तर सुंदर गोष्ट आहे. कारण उद्या ट्रायडेंट 11 म्हणजे नवी मुंबई या परिसरातील बरेचसे खेळाडू, रायगड जिल्ह्यातील बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु 2 षटकं संपली. विश्लेषण आपण पाहतोय स्क्रीनवरती tenniscricket.in च्या मार्फत. प्रथमेश पवार 1 षटकार 1 धाव, 7 एकूण धावा कमावल्या, बाद झाला. ओमकार आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही, 0 धाव संख्या. भूषण पाटील सुरुवात चांगली केली. प्रथमेश पवार यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं, षटकार लगावला, त्यानंतर बाद. आणि ज्यांच्याकडून खूप मोठ्या आशा होत्या ते ऋषिकेश वैद्य मात्र निश्चित 4 चेंडू 2 या धाव संख्येवरती बाद झालेत आणि निश्चित नौका फलंदाज खेळपट्टीवरती आहे तो मात्र रवी. आडवे बॅटने मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. ही महत्वाची विकेट मॅच मधून संपूर्णपणे कमिट झालाय तो मात्र गायत्री 11 संघ उमेश 11 खार संघाच्या विरोधात. आपल्याला डीजे मास्टरच्या मार्फत पाहायला मिळालं. आजकाल नवीन गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. जुन्या गाण्यांची अदा काही वेगळीच होती.
अनिकेत राऊत कमिट झाला या चेंडूवरती. फलंदाजीसाठी गोलंदाजी करत असताना मात्र काहीच करू शकला नाही. 2 बिमर चेंडू टाकले होते. यावेळी मात्र अनिकेत राऊत कमिट झाला. अगदी कॅच प्रॅक्टिस पाहायला मिळाली ती मात्र अतिश यांच्याकडून बाद झाला तो मात्र अनिकेत राऊत. आपण बोलत होतो गाण्यांबद्दल, आपण बोलत होतो जुन्या संगीतांबद्दल. परंतु त्यांचा जो ताल आहे त्याच्यावरती आपण नाचतो. आजकाल गाण्यांचा अर्थ राहिला बाजूला, परंतु तालावरती नाचणारे गाणी जास्त गाजताना दिसतात. खरोखरच तसंच पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये सुद्धा जे जुने खेळाडू आहेत त्यांचं एक होतं की मैदानावरती तुम्ही जाऊन पहिले आपल्या नजरा जमवा, त्याच्यानंतर तुम्ही फटकेबाजी खेळा. परंतु आता इतकं झटपट क्रिकेट आलंय. 4 षटकांचं, 3 षटकांचं, 6 षटकांचं, हा एक अद्भुत पवित्र आपल्याला पाहायला मिळालं. लेजंड ट्रॉफीमध्ये 10 षटकं ठेवून खरोखरच आयोजकांनी तारंबळ उडवली ती दोन्ही संघांची, की नक्की काय घडते आणि तारंबळ कशी उडाली ते पाहायला मिळते मैदानावरती गायत्री 11 संघाच्या फलंदाजांकडून. सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू योगेश जगताप कडून पाहायला मिळते. पुनश्च चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते आपल्याला विकेट किपरच्या. सांगतोय की महत्वाचे जे 5 खेळाडू होते त्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रथमेश पवार, ओमकार देसाई, भूषण पाटील, ऋषिकेश वैद्य, त्यानंतर अनिकेत राऊत बाद झालेत. हा डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय तो मात्र हा वाईड चेंडू. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. 17 या धावसंख्येचा आपण विचार केला तर किमान 17 या धावसंख्येवरती सुरेख क्षेत्ररक्षण ऐश्वर्या सुर्वे पुनश्च गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तितकीच सुंदर कामगिरी करताना दिसतोय. चांगला फटका होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. थोडासा डिसिजन प्रलंबित आहे. थोडीशी शंका कुशंका घेतली जाते फलंदाजांकडून, असणं फार गरजेचं आहे. परंतु बघूया 17 चेंडू आणि 17 धावा आणि 5 विकेट गेल्या होत्या ते मात्र गायत्री 11 संघाच्या. त्यानंतरचा हा चेंडू एक सुंदर टुर्नामेंट अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा. या रबर बॉलच्या हंगामाची सुरुवात केली जाते. रबर बॉलच्या हंगामाची सुरुवात केली जाते या स्पर्धेच्या मार्फत. मगाशी म्हटलं की गणपती ते नवरात्र उत्सव हा काळ फक्त कुठेही क्रिकेट खेळलं जात नाही. त्याच्यानंतर पुनश्च युके टायगर ट्रॉफीच्या मार्फत सुद्धा याच मैदानावरती टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात केली जाते. म्हणजे श्री गणेशा केला जातो कोणत्याही स्पर्धेचा. अगदी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धेचा श्री गणेश असावा, नाहीतर मग टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचा हंगामाचा श्री गणेश असावा, याच मैदानातून केला जातो.
आतापर्यंत आपण पाहतोय द लेजंड ट्रॉफीची हे सेमीफायनल शेवटचा सामना पावसाळी क्रिकेट स्पर्धा 103 धावांचा पाठलाग चालू आहे गायत्री 11 संघाकडून उमेश 11 संघाच्या विरोधात 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फळकावरती धावा आहेत त्या मात्र 18 आणि 6 विकेटचं पतन झालंय. अर्धी टीम पवेलियनच्या दिशेने रवाना झाले गायत्री 11 संघाची. पुनश्च गोलंदाज तयार योगेश जगताप. हलक्या हाताने ग्लेन वैती यांनी लगावलेला हा फटका दिशा दिली. जो सिलसिला चालू होता विकेटच्या पतनांचा तो मात्र संपुष्टात आणला ग्लेन यांनी. एक धाव निश्चितच मिळाली. ही गरज आहे. सामना होऊ शकतो. सामना आठवावा लागेल ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा. तो मात्र इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिजचा. इन ब्रॅडशॉ आणि ड्वेन ब्रावो यांनी केलेली फलंदाजी आठवावी लागेल. ती मात्र निश्चितच लारा आणि ग्लेन यांना. कारण सामना तिथूनही खेचला होता वेस्ट इंडिजनं तो मात्र इंग्लंडच्या विरोधात. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क झाला नाही. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 19. 6 विकेटच्या पतनानंतर अजूनही येणारे षटक असतील ते मात्र 7 म्हणजे 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ते मात्र 85 धावसंख्येची गरज असेल. 42 चेंडू आणि 85 धावसंख्येची गरज असेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. धाव फळकावरती आपण पाहतोय की 84 धावसंख्येची गरज आहे. 42 चेंडू 84 धावसंख्येची गरज आहे. स्कोर कार्ड आपण पाहिला तर संपूर्णपणे उमेश 11 संघाचा स्कोर कार्ड आपण पाहिला. त्याच्यामध्ये चांगल्या फलंदाजांचं अगदी आपण पाहतोय की ऐश्वर्या असेल, त्याच्यानंतर प्रीतम असेल, अतिश असेल, अमित असेल, प्रणिल मोरे शेवटला आला परंतु अक्षरशः भेदक आणि वादळी खेळ करून गेला. त्या प्रणिल मोरेच्या पारीनंतर 102 धावांपर्यंत मजल मारली होती ती उमेश 11 संघानं प्रथम सत्रामध्ये. सुरेख फटका क्लेनच्या बॅटमधून निघालेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय चौकारा दिशेनं. हे चौकारांची षटकारांची खऱ्या अर्थानं गरज आहे ती मात्र गायत्री 11 पुनश्च त्याच रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. एक डिक्लेअर. धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 24 वरती. खरोखर 24 एप्रिल प्रत्येकाला आवडणारी तारीख, प्रत्येकाला आवडणारा तो दिवस. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा तो जन्मदिवस. सचिन तेंडुलकर यांच्या जीवनशैलीवरती आलेला तो चित्रपट प्रत्येक क्रिकेटवीराने पाहिला. त्यांचे किस्से, त्यांनी सांगितलेल्या क्रिकेटबद्दल सर्व माहिती प्रत्येकानं आवर्जून ऐकले. पहिल्यांदा असं घडलं असेल की थिएटर्स. चांगला फटका होता. बघूया कितपत चेंडू जातोय. चेंडू जाणार चौकाराच्या दिशेनं. सुंदर फटकेबाजी ग्लेन वैतीच्या मार्फत पाहायला मिळते. चौकार पाहायला मिळाला. स्टान्स आपण पाहतोय की शिवनारायण चंद्रपॉल यांची कुठेतरी आठवण करून देत आहेत ग्लेन वैती यांचे स्टान्स. रुक असतो मिड विकेट कडे परंतु शफल होतात आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लगावलेला हा सुंदर चौकार. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं. गतिमान चेंडू होता. ऐश्वर्या यांच्याकडून बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षण खूपच सुंदर पाहायला मिळालं. जलद गतीने चेंडू झपकन यष्टीरक्षकाच्या हातात गेला होता. अशा कॅचेस पकडल्या जात नाही तर लपकल्या जातात परंतु फेस थोडासा हातांची जी घडी होती ती उघडली गेली होती. इतका जलद गतीने चेंडू गेला. पुनश्च निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र सपशेलपणे खांदे विसावलेले दिसत आहेत या दोन्ही फलंदाजांचे. लढा द्यायला हवा. अजूनही बरंच काही बाकी आहे. 4 विकेट अजूनही बाकी आहेत. ही चांगली जोडी मैदानावरती आहे. लारा आणि ग्लेन वैती. धावफलकावरती 28 धावा आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे. लेजंड ट्रॉफी आहे घाटकोपर भटवाडी मधील. आणि निश्चितच तुम्हाला जय जयकार हवा असेल तर तुम्हाला ते काम सिद्ध करणं फार गरजेचं आहे. असंच तुम्हाला जय जयकार मिळत नाही.
भगवद्गीतेमध्ये म्हटलंय कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. प्रत्येकानं कार्य करणं फार गरजेचं आहे, कर्म करणं फार गरजेचं आहे आणि ते कष्ट, ती कष्टांची पराकष्ट करावी लागणार आहे ती मात्र निश्चितच गायत्री 11 या संघाला. कारण मंजिल मिलेगी या ना मिलेगी ये तो बहुत दूर की बात है, पर आप कोशिश ना करो तो ये भाई गलत बात है. प्रयत्न व्हायला हवेत या दोन्ही फलंदाजांकडून, कारण उर्वरित षटक बाकी आहेत 36, 36 चेंडू अजूनही बाकी आहेत, अजून बरंच काही बाकी आहे. कारण क्रिकेट हा संधी साधूंचा खेळ आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे संधी असते. कोणत्या क्षणी क्रिकेट तुम्हाला हिरो बनवेल आणि कोणत्या क्षणी क्रिकेट तुम्हाला झिरो बनवेल हे कोणीच कधी सांगू शकत नाही. लारा मात्र प्रयत्न करतोय मिड विकेट मध्ये मारण्याचा, चेंडू आणि फळीचा मात्र संपर्क होत नाहीये. योगेश जगताप मात्र या लेजंड ट्रॉफी मध्ये आपली छाप उमटवताना दिसतोय. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला अगदी प्रभावित करतोय तो आपल्या गोलंदाजीनं योगेश जगताप. सुरेख फटका, ग्राउंड लेवलचा फटका, कार्पेट लेवलचा फटका प्रणिल मोरे. चेंडू खाली येणार, चेंडूची फेक मात्र केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते मात्र 29 वरती 29. 103 धावांचा पाठलाग चालू आहे गायत्री 11 संघाचा उमेश 11 संघाच्या विरोधात. 10 षटकांचा हा सामना, द्वितीय सत्र चालू आहे. पुनश्च ग्लेन वैती यांचा मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन मध्ये येणं फार गरजेचं आहे. चेंडूच्या लाईन मध्ये न येता, दिशेमध्ये न येता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. भूमितीमध्ये असं म्हणतात की त्रिकोणमिती बऱ्याच जणांना त्रास देते, साइन कॉस थिटा कोसेक थिटा. तसं गोलंदाजाची त्रिकोणमिती सुद्धा फार गरजेची असते. अचूक दिशा, अचूक टप्पा आणि अचूक वेग. चांगला फटका होता, गॅप शोधून काढले, परंतु पुनश्च प्रीतम चेंडू खाली येणार. एक धाव निश्चितच मिळते. जो आत्मविश्वास होता दोनही सामन्यांमध्ये, प्रथम फेरीमध्ये, द्वितीय फेरीमध्ये 2 टप्पे पार केले होते, त्याच्यानंतर मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचला होता तो मात्र गायत्री 11 संघ. आणि तो टप्प्यानंतर जो आत्मविश्वास असायला हवा होता चेसिंग करत असताना, तो आत्मविश्वास सपशेलपणे हिरावून घेतला तो उमेश 11 संघाच्या गोलंदाजांनी. अचूक गोलंदाजी केली, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच मिळणार. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 31 वरती. कठीण परिस्थिती आहे, जिंकण्यासाठी अजूनही 73 धावसंख्येची गरज आहे, सॉरी 72 धावसंख्येची गरज आहे. 31 धावा धावफलकावरती लगावल्यात. 4.5 चेंडूंचा खेळ संपलाय, 31 चेंडू बाकी आहेत. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा, फेसबुक के बिना हिट हो नहीं सकते, ट्विटर के बिना ट्वीट नहीं कर सकते. क्रिकेट में अब ये हो गया यारो कि यॉर्कर के बिना विकेट ले नहीं सकते. तोच यॉर्कर चेंडू भेदक मारा, बाद होतोय महत्वाचा फलंदाज DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, champion, 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 champion. Everybody. थँक्यू डीजे. 5 षटकं संपली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 31 वरती. उर्वरित 5 षटकं पुन्हा एकदा आपल्या समोर आवाज येईल ते मात्र मायक्रोफोन वरती पुनश्च आमंत्रित करतो कुणालजी दाते यांना. उर्वरित 5 षटकं. थँक्यू. धन्यवाद समीर. चांगली लाईन, सुरेख गोलंदाजी ते पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर दिशेवर नियंत्रण राहिलं होतं प्रीतमच्या या टीमचं, म्हणजेच उमेश 11 खार या टीमने मात्र छाप सोडली या मॅच मध्ये. मी म्हणेन लगातार रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स मिळवल्या आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटवर गेला गायत्री 11 काळा चौकी SP दादर हा संघ. आखो टप्प्याचा चेंडू, यावेळेला फटका तुम्ही पाहू शकाल मिड विकेटला लावून द कार्पेट जातोय. फक्त सिंगल येईल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32. टार्गेट 103 रनचं. भलं मोठं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा संघ
घड्याळात तुम्ही पाहू शकाल ठीक 5:43 झालेत आणि जर विचार केला तर सकाळी 7:56 एका सेकंदाने इथे पहिला बॉल पडलाय. 10 ओव्हरची ही सेमीफायनल आपल्या समोर. जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल या लिजंड ट्रॉफीच्या. परंतु 2 लिजंड ट्रॉफी नंतर तिसऱ्या लिजंड ट्रॉफी मध्ये कुठला तरी वेगळा संघ पारितोषिकाचा हकदार या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती पाले लगातार 2 वर्ष ही स्पर्धा जिंकत होता आणि त्या संघाला मात्र पराभवाचा धक्का दिला उमेश 11 खार संघाने आणि तो संघ मात्र सेमीफायनल जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर मी म्हणेन. कारण अजूनही जर विचार केला संघर्ष करावा लागेल. इथे लाराला आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. यावेळेला तुम्ही पाहू शकाल गोलंदाज वरचढ झालेत उमेश 11 संघाचे. सुरेख लाईन, खूप चांगली यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे सादिक राजापूरकर सटीक यष्टीरक्षण. यष्ट्यांना अगदी चिटकून यष्टीरक्षण करतोय सादिक. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू हवेत आहे. सादिक पोहोचण्याच्या पलीकडे 1 रन मात्र कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. 34. 6वं षटक इथे चालू आहे. टार्गेट होतं 103 रनचं. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. शेवटचा बॉल घेऊन येईल या 6व्या षटकातला गोलंदाज दिलीप करंगुटकर आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र चांगला फटका. टायमिंग चांगला आहे. साऊंड बॅट मधून अतिशय चांगला आलाय आणि त्याचबरोबर बॉल ट्रॅव्हल देखील भरपूर लांब झालाय आणि इथे मात्र षटकार येतोय. 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या 40. अजूनही 63 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये. गोलंदाज विक्रांत येतोय डीएन नगर अंधेरी. विक्रांत चव्हाण प्रथमेश 7 रन, ओंकार देसाई 0, भूषण पाटील 7 रन, ऋषिकेश वैद्य 2 रन, रवी खेळतोय, अनिकेत 0, किसन 0, ग्लेन वैती 11, दिलीप खेळण्यासाठी सज्ज आहे. थोडीशी परिस्थिती खराब या टीमची, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत चव्हाण तयार होईल. फुल टॉस होता, चांगला फटका आणि या फटक्यावर फक्त 2च धावा मिळतील. 63 धावा करायच्या होत्या, आता मात्र 61 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु लारा याच्याकडे क्षमता आहे हे मॅच फिनिश करण्याची. मोठे फटके मारावे लागतील आणि चांगले स्ट्रोक येणं तेवढेच महत्वाचे आहेत गायत्री 11 SP या टीम साठी. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा तयार होईल. 42 रन. फुलर लेनचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धाव संख्या स्थिर 42-42. यावेळेला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडली. धावा झाल्या 43. 60 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. 22 बॉल तुमच्याकडे असतील. 22 बॉल मध्ये 60 धावा इथे करायचे आहेत. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य असं नाहीये. यावेळेला मिड ऑनला हवेत आणि अतिशय चांगला झेल फलंदाज बाद होतोय लारा. champion, champion, champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget. नवीन बॅट्समॅन विकी भोईर मैदानामध्ये जातोय. 8 विकेट आतापर्यंत इथे गेलेत बॅटिंग करत असताना गायत्री 11 संघाचे.
विकी भोईर नॉन स्ट्राइक एंडला, स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन दिलीप प्रजापती. नॉन स्ट्राइक एंडला विकी भोईर. टार्गेट होतं 103 रनचं. या मॅच मध्ये 8 विकेट आतापर्यंत गेल्यात. बॉलर तयार. विक्रांत अतिशय चांगली गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या 7व्या ओव्हर मध्ये. चांगली लाईन आणि अतिशय अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण, सर्व गोष्टी खूप चांगल्या जुळताना दिसतात. विक्रांत पाहू शकाल यष्टीचित करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता सादिक राजापूर यांच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र नॉट आउट डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. अतिशय चांगला निर्णय तुम्ही पाहू शकाल अंपायरचा हेमंत कोळी यांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेलाय, चांगला फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 रन. Michael Jordan, Obama, a champion. चार धावा विकीच्या बॅट मधून इथे बॅट्समन दिलीपच्या बॅट मधून येतात. संघाची धावसंख्या 47 वर. 18 बॉल 56 धावांची अजून आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दिलीप करंगुटकर आपल्या बॉलिंग मार्कवर. उमेश 11 खार या संघाकडून षटक क्रमांक 8 घेऊन येतील. बॅटिंग करण्यासाठी विकी भोईर सज्ज होईल. 18 बॉल मध्ये अजूनही 56 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. आता मात्र विकीच्या बॅट मधून चांगला फटका येतोय. पहिला षटकार येतोय विकीच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार आणि संघाची धावसंख्या 53 वर. पहिला षटकार इथे मात्र येतोय बॅट्समन विकीच्या बॅट मधून. म्हणजे अजूनही विकी सांगतोय मॅच संपलेली नाहीये. मोठा षटकार, 50 धावा अजूनही करायचे 17 बॉल मध्ये. म्हणजे विचार केला तर 17 बॉल मध्ये तुम्हाला षटकार मारायचे आहेत 8. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. आणि जर 8 षटकार इथे मारले तर निश्चितच हे टार्गेट चेस केलं जाऊ शकतं या टीमच्या माध्यमातून. आणि विकी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे. पहिला षटकार आलाय दिलीप यांच्या विरोधात. मोठा षटकार इथे विकीच्या बॅट मधून. विकी पुन्हा एकदा तयार. गोलंदाज तयार दिलीप. 53 धावा. दुसरा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकलेला हा चेंडू. 1 रन मात्र मिळेल विकीला. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या 54. 49 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये 16 बॉल मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. दिलीप सामना करतील दिलीप प्रजापती. मिस केली लाईन. खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या वेळेला 8व्या ओव्हर मध्ये दिलीप करत असताना दिलीप प्रजापती पुन्हा एकदा सज्ज होतील. संघाची धावसंख्या 54. कठीण असं लक्ष थोडं आपल्याला पाहायला मिळते आता, परंतु विकी आणि दिलीप च्या माध्यमातून आतिषबाजी करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल ते आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 54. 8वे षटक चालू असताना बॉल तयार. पुन्हा एकदा दिलीप सामना करते दिलीप प्रजापती.
पुन्हा एकदा लाईन मिस केली, अंपायर कडे अपील होते, स्ट्रॉंग अपील, परंतु अपील फेटाळली. हेमंत यांच्या माध्यमातून आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येतील या षटकातला 8वं षटक इथे चालू असताना संघाची धावसंख्या 54, 49 धावा करायच्या. 13 बॉल अजूनही शिल्लक असतील. 13 चेंडू 49 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आता मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद. 9व्या विकेटचं बदन आतिशच्या माध्यमातून चांगला झेल. 9 गडी बाद झालेत. संघाची धावसंख्या 54. परेश वालंत्रा नवीन बॅट्समन मैदानामध्ये. 9 विकेट्स आतापर्यंत गेलेत. बॅटिंग करत असताना विकी पुन्हा एकदा सज्ज 11 धावांवर खेळतोय. नॉन स्ट्राइक एंडला परेश, गोलंदाज तयार विक्रांत. चांगली लाईन विक्रांत याची. पहिला चेंडू निर्धाव येतोय विकीच्या विरोधात. अजूनही तुम्ही पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता, आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. थोडासा एकतर्फा हा सेमीफायनलचा सामना. 10 ओव्हरची मॅच. आणखीन चांगली लाईन अंपायर कडे निश्चितच मागणी केली होती आणि टीम मात्र ऑल आउट होते. 54 या आकड्यावर. स्टंपिंग इथे केली जाते सादिक यांच्या माध्यमातून. खूप चांगली यष्टीरक्षण तुम्ही पाहू शकाल. इथे थोडीशी चूक केली विकीने आणि ते मात्र स्टंपिंग झालाय विकी. फलंदाज बाद. आजच्या दिवसातला खेळ इथे संपलाय आणि उमेश 11 खार हा संघ जातोय आजच्या दिवसातून फायनल मध्ये. ऑलिएंडर्स आपण सर्वांनी भेटायचंय, उद्याची रणनीती करायची आहे. सर्वांनी थोड्या वेळानंतर आपण एक मीटिंग घेणार आहोत छोटीशी.